हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे आणि आज आपण बघणार आहोत की पाण्यावर चालणारे दिवे. आता दिवाळी ही जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे हा व्लॉग टाकूयात म्हणलं. चला तर मग बघूयात. सर्वात आधी बघूयात आपण लागणारे साहित्य. एक काचेचा ग्लास, थोडासा फूड कलर, कोणताही कलर असला तरी चालेल, एक प्लास्टिक बॉटल इथे लागणार आहे आपल्याला, आणि सर्वात शेवटी माचीस हवी आहे पेटवण्यासाठी. तर इथे सर्वात पहिलं मी एक ग्लास घेतलेला आहे काचेचा. तुमच्याकडे कोणत्याही कलरचा अवेलेबल असेल तर ठीक आहे, पण जास्तीत जास्त व्हाईट कलरचाच असेल तर चांगलं आहे. तर मी इथे कलरही घेतलेला आहे आणि पाणीही घेतलेलं आहे. तर इथं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. तर त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे सर्वात आधी. इथं मी एक बाउलही घेतलेला आहे आणि 2 आपल्याला दिवे करायचे होते, पण काही कारणास्तव मला एकच करायला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे मी एकच बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकते. हा ऑरेंज कलरमध्ये आहे, म्हणजे येल्लोश ऑरेंज असं आहे. आणि मी इथे प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे. त्याचं आपल्याला गोल असं थोडंसं प्लास्टिक घ्यायचं आहे, म्हणजे वात त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर इथे मी ते कट करून घेतलेलं आहे बॉटल. तर याच्यामध्ये आपल्याला वात टाकायची आहे आणि इथे मी 2च थेंब फक्त तेल टाकलेलं आहे बघा पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला ती वात त्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि इथं काही म्हणजे डेकोरेटिव्ह काय तुम्ही करणार असाल तर इथं काहीतरी ही टाकू शकताय तुम्ही त्या पाण्यामध्ये, मोती, छोटे छोटेसे असे खडे वगैरे. आणि आता मी ते वात त्याच्यामध्ये टाकते. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वातीला दोन्ही बाजूनी. आणि त्या प्लास्टिकच्या बॉटलचं जे आपण प्लास्टिक कट करून घेतलेलं ते त्याच्यामध्ये वात सोडलेली आहे. आणि आता आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे ग्लासमध्ये. तर पाहू शकताय तुम्ही, अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे मी. आणि मग शेवटला माचिसने पेटवायचं आहे. तर अशा प्रकारे आपला पाण्यावरती चालणारा दिवा इथे रेडी झालेला आहे. हा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. आता दिवाळी आलेली आहे, त्याच्यामुळे हा खूप जणांचा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. तर पाहू शकताय तुम्ही किती मस्त जळतोय दिवा.